नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे माझ्या चॅनलवर मनापासून स्वागत. आज आपण काहीतरी खास आणि गोड बनवणार आहोत. गॅसवरचा हलवा तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान पद्धतीचा चुलीवरचा रसरशीत दुधी भोपळा हलवा. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया रेसिपीला. मी इथे एक मध्यम आकाराचा दुधी भोपळा घेतलेला आहे. हा आमचा शेतातलाच भोपळा आहे, त्यामुळे मी याला अगदी स्वच्छ असं एक दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आणि त्यानंतर मी ह्याचे साल आपण काढून घेणार आहोत. साल काढताना ती खूप खोलवर काढू नका. दुधीचा हलका हिरवा रंग टिकून राहिला पाहिजे. भोपळा सोलण्यापूर्वीच त्याचा थोडासा तुकडा आपण खाऊन पाहिला पाहिजेत. जर तो कडू किंवा आंबट लागत असेल तर तो वापरू नका, कारण कडू दुधी आरोग्यासाठी अपायकारक असू शकते. आपण असा पिलरने याची आपण सगळी पूर्ण साल काढून घेऊया. सर्वात आधी आपण या दुधी भोपळ्याची दोन्ही टोके कापून घेऊया. किसण्यासाठी सोपे जावे म्हणून मी याचे 2 मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. आता आपण मध्यम आकाराच्या किसणीने हा दुधी किसून घेऊया. किसताना मधला बियांचा भाग सोडून फक्त बाहेरचा घट्ट भागच किसायचा आहे, जेणेकरून आपला हलवा छान दाणेदार होईल. मी इथे दोन्ही पण तुकडे अशाच पद्धतीने किसून घेणार आहे. पहा, या पद्धतीने आपल्याला हे भोपळा किसायचा आहे, जेणेकरून आपल्याला वरचा हिरवा भाग मिळेल आणि आतल्या बिया ह्या आपल्या बाजूला राहतील. या प्रकारे मी असा गोल गोल भोपळा किसलेला आहे, तुम्ही पाहू शकता. किसताना खूप बारीक किसणीचा वापर करू नका, नाहीतर हलव्याचा लगदा होतो. मध्यम किंवा मोठ्या छिद्रांच्या किसणीने किसलात की हलवा छान दाणेदार आणि दिसायलाही सुंदर होतो. दुधी किसल्यावर खूप वेळ बाहेर ठेवला की तो काळा पडतो. यामुळे इकडे आपली चूल तयार ठेवायची आणि किसायला की लगेच तो कढईत परतायला घ्यायचा, म्हणजे याचा नैसर्गिक हिरवा रंग टिकून राहतो. इथे आपला मस्त असा दुधी किसून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. इथे आपल्याला किसलेला भोपळाचा किस, त्याचबरोबर आपल्याला इथे थोडंसं 2 ते 3 चमचे मी इथे गावरान तूप घेतलेलं आहे. त्याचबरोबर 1 वाटी दूध, जेवढं लागेल तेवढं आपण घेऊ शकतो. आणि तसेच 1 वाटी साखर. मी यामधली थोडीच साखर वापरणार आहे आणि जे लागतील ते ड्रायफ्रूट्स आपल्याला घालायचे आहेत. इथे आता आपली चूल मस्त व्यवस्थित पेटलेली आहे. यावर आपण कढई ठेवून त्यामध्ये मी 2 पळी गावरान तूप घालत आहे. तुपाचा सुवास सुटला की समजायचे आपली पुढची तयारी झाली आहे. आता आपण हे तूप मस्त असं गरम झाले की यामध्ये किसलेला दुधी सोडूया. बघा, तुपात दुधी पडल्यावर तो आवाज येतोय ना, तोच खरा गावरान अनुभव आहे. मी इथे सगळा दुधी यामध्ये तुपामध्ये टाकत आहे. तो आता आपण मस्त असं 5 ते 7 मिनिटे छान परतून घेणार आहोत. तुपात परतल्यामुळे दुधीचा कच्चापणा जातो आणि हलव्यालाही एक मस्त खमंग चव येते. तुम्ही बघू शकता, दुधीचा रंग आता हळूहळू बदलायला लागलेला आहे. दुधी छान परतून झाला की आपण यामध्ये 1 कप दूध घालणार आहोत. दुधामुळे हलवा अगदी मऊ आणि दाणेदार होतो. जर तुम्हाला मावा वापरायचा असेल तर जास्त दूध आटवून सुद्धा तुम्ही माव्यासारखी चव आणू शकता. चुलीवरचा जाळ आता थोडा कमी करूया. 5 मिनिटे आपण याला मस्त असं शिजून घेऊया. वाफेवर दुधी मस्त असं छान शिजेल. मध्ये मध्ये हलवायला विसरू नका, नाहीतर चुलीवर पदार्थ लवकर खाली लागू शकतो. मस्त असा आपला दुधी इथे शिजलेला आहे. आता यामध्ये मी थोडंसं वरूनही तूप घातलेलं आहे. दूध व्यवस्थित आटलं की आता आपण यामध्ये
1 वाटी साखर घालून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता. साखर घातली की हलव्यातला पुन्हा पाणी सुटेल. आता हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हलवा परतायचा आहे. इथे मी 1 वाटी पण नाही, मी अर्धीच वाटी इथे साखर घालणार आहे. चुलीवरचा जाळ आता अगदी मंद ठेवा, जेणेकरून साखर छान मुरेल आणि हलवा खाली लागणार नाही. साखरेचे हे पाणी पूर्ण आटेपर्यंत आपल्याला हे मिश्रण 5 ते 7 मिनिटे सतत परतायचे आहे. साखर नीट मुरली की हलवा खाताना तो जिभेवर रसाळ लागतो. पहा किती छान असं आपला हलवा तयार झाला. आता आपण यामध्ये थोडेसे मी चिरलेले ड्रायफ्रुट्स घालत आहे. पहा साखरेचे पाणी पूर्ण आटले आहे आणि आपला हलवा आता कढई सोडू लागलेला आहे. याचा अर्थ आपला गावरान दुधी भोपळा हलवा आता जवळपास तयार होत आलेला आहे. काय मस्त खमंग वास सुटलाय. मंडळी बघा, आपला चुलीवरचा अस्सल गावरान दुधी भोपळा हलवा खाण्यासाठी अगदी तयार आहे. साखरेचं पाणी पूर्ण आटलंय आणि तुपामुळे हलव्याला काय मस्त चकाकी आली आहे, तुम्ही बघू शकता. मी वरून थोडे सुक्या मेव्याचे कापही घातलेले आहेत आणि मेवाही घातलेला आहे. सुक्या मेव्याने आपला हलवा दिसायला खूपच अजूनच शाही वाटेल. घरच्या घरी आणि साध्या सोप्या पद्धतीने हा पौष्टिक पदार्थ तुम्ही नक्की करून पहा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका गावरान चवीच्या रेसिपीसह. धन्यवाद.